Sir, why many people stuck in debt in the middle age? एक्झॅक्टली काय होतं की कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस जॉब किंवा व्यवसाय स्टार्ट करतो तर त्यावेळेस जनरली एज 27-28मध्ये जॉब किंवा तो बिझनेस स्टार्ट करत असतो. आता सुरुवातीला ज्यावेळेस तो जॉब किंवा बिझनेसमधून अर्निंग येतं तर त्यावेळेस ते अर्निंग दोन प्रकारे येते, एक तर सॅलरीमधून येतं किंवा बिझनेसमधून इन्कम येतं. आता हे इन्कम आल्यानंतर तो व्यक्ती सेव्हिंगचा विचार करतो. तर सेव्हिंग करतो तो सुरुवातीच्या काळामध्ये ॲग्रेशन असतं सेव्हिंगचं. तर फर्स्ट तो SIP करतो. सेकंड इन्व्हेस्टमेंट तो व्यक्ती काय करतो तर टर्म इन्शुरन्स घेतो. थर्ड इन्व्हेस्टमेंट तो व्यक्ती काय करतो हेल्थ इन्शुरन्स घेतो आणि मग बँक FD RD ह्या गुंतवणूक करतो. सुरुवातीला हे ॲग्रेशन असतं, पण काय होतं की 1 2 3 4 वर्ष गेल्यानंतर ह्या गोष्टीचा रिव्ह्यू केला जात नाही. त्यामुळे सेव्हिंग त्यांची पर्सेंटेज इन्हान्स होत नाही आणि रिव्ह्यू न केल्यामुळं एक्झॅक्टली लाईफच्या मिड स्टेजमध्ये लोनवर त्या व्यक्तीला डिपेंड राहावं लागतं आणि प्रत्येक गोष्ट लोनच्या सायकलवर स्टार्ट होते. त्यामुळे गुंतवणूक करणं जसं महत्त्वाचं आहे तसं टाइमली रिव्ह्यू करणं मस्ट बी इम्पॉर्टंट आहे. यासाठी तुम्हाला अधिक हेल्प लागत असेल तर नक्की कमेंट्स करा रिव्ह्यू. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला हेल्प करेल. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला फॉलो करायला विसरू नका.